नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवार, न्यायवैद्यक विशेषज्ञ, नाशिक। पहा, तुमच्या सगळ्यांचा मेडिक्लेम हा कधी ना कधी रिजेक्ट झाला असेल, रिप्युटेड झाला असेल, तुमची पॉलिसी कधी ना कधी कॅन्सल झाली असेल। हा अनुभव तुम्हा सगळ्यांना असावाच। मेडिक्लेम रिजेक्ट होण्याची कारणं काय असतात, मेडिक्लेम रिजेक्ट होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे, मेडिक्लेम रिजेक्ट झाला तर काय प्रावधान, कायदेशीर तरतुदी तुम्हाला उपलब्ध आहेत, मुळात मेडिक्लेम रिजेक्ट व्हावाच का आणि तो होऊ नये म्हणून तुमच्यासाठी मी एक पुस्तक घेऊन आलोय, ते म्हणजे मेडिक्लेम मास्टर गाईड 1500 डूज अँड डोंट सहित, उदाहरणासहित। आणि हे पुस्तक आम्ही गणपती बाप्पा आता लवकरच येणार आहेत, त्यांच्या विराजमानाच्या दिवशी आम्ही ते प्रकाशित करणार आहोत। 1000 कॉपीज ऑलरेडी बुक झालेले आहे। तुम्ही लवकरच तुमची कॉपी देखील बुक करा, कारण फर्स्ट कम फर्स्ट प्रायोरिटी या दृष्टीने आम्ही ह्या पुस्तकाचं विभागन केलेलं आहे। केवळ 1000 प्रती त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे आजच तुमची प्रत तुम्ही बुक करायला काही हरकत नाही, कारण हे पुस्तक तुम्हाला देणार आहे माहिती 1530 मुद्द्यांवरती, ज्या कारणाने तुमचा मेडिक्लेम रिजेक्ट होऊ शकतो आणि त्यामध्ये काय करावं आणि काय करू नये हे समजून घेणं। एक रुग्ण, सामान्य नागरिक, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मेडिक्लेम एजंट, इन्शुरन्स कंपनी या सगळ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वपूर्ण असं असणार आहे आणि उपयोगी असणार आहे। या पुस्तकाची कॉपी आजच बुक करा। मास्टर गाईड, मेडिक्लेम मास्टर गाईड 1500 डूज अँड डोंट, उदाहरणासहित असं या पुस्तकाचं नाव असणार आहे। धन्यवाद। जय शिवराय, जय महाराष्ट्र। भेटूया लवकर।